तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा 50 रुपयाच्या आरशामध्ये मी माझा लाख मोलाचा चेहरा दाखवला आणि सकाळचे वाजलेले 7 आणि 7 वाजता निघालो मी शोला जाण्यासाठी जोगेश्वरीला. या काकांची रिक्षा पकडली आणि काका इतकी स्लो चालवत होते ना की बैलगाडीवाला पण पुढे गेला असता यांच्या. कसाबसा पोहोचलो स्टेशनला आणि स्टेशनला जाऊन बघतो तर काय पूर्ण स्टेशन खाली. आणि ही ताकद आहे कोकणकरांची, कारण कोकणकर सगळे गेलेत आपल्या गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये. त्याच्यामुळे आपले सगळी लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्म सगळे झालेत खाली. काही वेळानंतर मी पोचलो दादरला आणि दादरवरून मी पकडली बोरिवली स्लो ट्रेन जोगेश्वरीला जाण्यासाठी. त्यानंतरला मला भेटल्या या दोघीजणी, मानसी आणि पूजा. पूजा म्हणजे टेप रेकॉर्डर आम्ही तिला बोलतो. आणि या दोघीजणी माझ्यावरती हसत होत्या कारण मी बोललो त्यांना मी उतरलो आहे 5 नंबरला. आणि या दोघींचं म्हणणं होतं की जोगेश्वरीला फक्त 4च प्लॅटफॉर्म आहेत, 5 नंबर नाही. आणि तो रिक्षावाला पण तेच बोलत होता. म्हटलं ठीक आहे, तुमचंच खरं. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो लोकेशनला आणि लोकेशनला आपली संपूर्ण टीम भेटली तिथे. त्यानंतरला आम्ही झालो रेडी आणि आपला आजचा शो गणपती आगमनाचा होता आणि आपला लेझिमचं पथक होता आज तिथे. तर सगळे झालो आम्ही रेडी मस्तपैकी कुर्ते बिरते घालून. त्यानंतरला आमच्या सोबतीला होते स्वरताल ढोलताशा पथक. मग एंट्री झाली आमच्या गर्ल्सची आणि गर्ल्स पण रंग माझा वेगळा करून आल्या होत्या, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत होत्या. त्यानंतर आम्ही सुरुवात केली लेझिम खेळायला. आणि लेझिम खेळून झाल्यावरती झालो संपूर्ण घामाघूम. आणि जसा आपला शो संपत आला तसंच आपल्या ऋषीदादाची एनर्जी वाढत चालली आणि भाई फुल एनर्जीने नाचत होता आणि सगळी आपली टीमच संपूर्ण एनर्जीने नाचत होती. त्यानंतर आम्ही झालो बाजूला कारण आमच्यासोबत पब्लिकला पण नाचायचं होतं. तर म्हटलं घ्या लेझिम, नाचा, एन्जॉय करा. आणि त्यानंतर मला उमियादा बोलला की भाई तू ध्वज घ्या हातामध्ये, आम्ही लेझिम खेळतो. भाई आपल्याला काही चान्सच हवा होता ध्वज घेण्याचा हातामध्ये. सो बघा, 2 तास आम्ही लेझिम खेळलो. त्यानंतरला आमचा झाला पॅकअप. सो आम्ही झालो खुश. म्हटलं चला आज लवकर घरी जायचं आहे. सो सगळे लागले नाचायला स्वरताल ढोलताशाच्या आवाजावरती. आजचा व्हिडिओ संपवण्याआधी तुम्ही दादाचा डान्स हा बघूनच जा. आणि फायनली आजचा आपला शो संपला आणि सगळे चालले आपापल्या घरी. आणि माझं नशीब चांगलं होतं जे मला डायरेक्टली घाटकोपरची बस मिळाली. सो मी बसमध्ये बसलो. आजचा शो आणि आजचा व्लॉग एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.